आणि आता आपण बघणार आहोत दुपारच्या 100 घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. पुण्यात कुख्यात गुंड बंडू अंधेकरने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर लक्ष्मी सोनाली अंधेकर ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आयुष कोमकर हत्ये प्रकरणात अंधेकर न्यायालयीन कोठडीत आहे. मिलिंद नार्वेकरांची राज ठाकरेंनी भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. जागा वाटपाला पूर्ण विराम मिळाल्याची माहिती आहे. कोल्हापूरच्या महाडिक कुटुंबातली तिसरी पिढी राजकीय आखाड्यात उतरली आहे. धनंजय महाडिकांचा मुलगा कृष्णराज महाडिकने मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या समन्वय समितीने रंगशारदामध्ये महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलंय. मुंबईतील जागावाटपासंदर्भात पुन्हा महत्त्वाची चर्चा करण्यात येणार आहे. आज आणि उद्याही बैठकांचा धडाका सुरूच राहील. नाशिकमध्ये भाजपकडून 122 जागा लढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा 45 जागांचा प्रस्ताव भाजपने अमान्य केला आहे. भाजप शिवसेनेला 35 जागा सोडत असल्यानं चर्चा फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुण्यातील जागा वाटपासंदर्भात अजित पवार आणि उदय सामंतांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. पुण्यात नवीन समीकरणं जुळणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये अर्धा तास चर्चा झाली. अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. अचानक झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत. त्यांनी यावेळी वृक्षप्रेमींसोबत संवाद साधला. दरम्यान त्यांनी तपोवन परिसरातील झाडांचीही पाहणी केली. जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच ठाण्यात भाजपकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. ठाण्यात 16 ठिकाणी भाजपने जोरदार बॅनरबाजी केली आहे. नमो भारत नमो ठाणे शीर्षकाखाली बॅनर लावण्यात आले. शिवसेना भवनात उद्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगतापांची कोंडी करण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. जगताप लढवणार असलेल्या 2 जागांची पवारांच्या राष्ट्रवादीने मागणी केली. अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याची माहिती आहे. खोपोलीमधील शिवसेना पदाधिकारी मंगेश काळोखे हत्या प्रकरणी रवींद्र देवकर, दर्शन देवकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रायगड पोलिसांनी ही कारवाई केली. पुण्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. काँग्रेससोबत आघाडीमध्ये येण्यास मनसे इच्छुक नाही आहे आणि मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी ही माहिती दिली. पुण्यामध्ये जर एकत्रित निवडणूक लढवण्याचा त्यांचं बोलणं झालं असेल तर ते कशावर निवडणूक लढवायची याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तो पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना, असं आमदार अनिल पाटील म्हणाले. तर घड्याळावर निवडणूक लढली पाहिजे अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे असंही पाटील म्हणाले. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 29 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान प्रशिक्षण सत्राचं आयोजन करण्यात आलंय. या प्रशिक्षणाला उपस्थित राहणं अधिकारी कर्मचारी यांना बंधनकारक आहे. प्रशिक्षणात अनुपस्थित राहणाऱ्या किंवा आदेशांचं पालन न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडे 35 जागांची मागणी केली आणि या मागणीमुळे जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता. जालन्यात महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. आज जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं रावसाहेब दानवेंनी सांगितलं. वसई विरारमध्ये मतदान सुरळीत व्हावं यासाठी वॉर रूम प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शक, बिनचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. कोल्हापूर काँग्रेसची पहिली 48 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 18 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. जिल्हाध्यक्ष सतेज पाटलांनी ही यादी जाहीर केली आहे. चंद्रपूरमध्ये आम आदमी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 66 पैकी 10 नामांचा समावेश आहे. दरम्यान महाविकास आघाडीने फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला. धुळ्यामध्ये भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. धुळ्यात भाजपने 55 जागांवर दावा केला, तर उमेदवारीबाबत मुंबईत अंतिम निर्णय होणार असल्याचं जयकुमार रावल यांनी म्हटलं.
अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते गजानन लवटेंनी भाजप खासदार अनिल बोंडेंची भेट घेतली। या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। तळेगाव दाभाडे नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे आणि सीईओंच्या उपस्थितीत बैठक पार पडली। बैठकीत शहराच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली। यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत गटबाजी असल्याचं समोर आलंय। शिवसेनेने नगर परिषद निवडणुकीत 58 पैकी 33 जागेवर आपले उमेदवार उभे केले होते, मात्र एकही उमेदवार निवडून आलेला नाही। चंद्रपूर महापालिकेसाठी 1328हून अधिक नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली। 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यानं उमेदवारांकडून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुण्यात आतापर्यंत 6,500 उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली आहे। 3 राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले। भाजपाकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी माजी आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांनी अर्ज दाखल केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांची मध्यरात्री शिरसाट यांच्या बंगल्यावर भेट झाली। दोन्ही नेत्यांमध्ये शहरातील युती संदर्भात चर्चा झाली आहे आणि दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ही सलग 8वी बैठक निष्फळ ठरली। आज पुन्हा स्थानिक नेत्यांची बैठक होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महापौर मनोहर सपाटेंनी पक्ष कार्यालयासमोर उपोषण केलं। सोलापुरातही पुण्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत युती करण्याची मागणी करण्यात आली आहे, तर शिवसेना उभाटा राष्ट्रवादीच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करण्यात आला। सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटेंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। दिमाखात राष्ट्रवादीत गेलेले माजी उपमहापौर पुन्हा जनसुराज्यामध्ये गेले आहेत। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील 16 आजी माजी नगरसेवक आणि 2 माजी महापौरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता आणि त्या प्रवेशानंतर काही दिवसातच पुन्हा त्यांनी आज जनसुराज्य पक्षात घर वापसी केली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अलर्ट मोडवरती आलेत। गुन्हेगारांवर सुरू असणाऱ्या कारवाईबरोबरच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते। गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने मध्यम श्रेणीत नोंदला जातोय। समीर ॲपनुसार शुक्रवारी मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 125 इतका नोंदला गेला, तर चेंबूर इथली हवा वाईट श्रेणीत नोंदली गेली। शहरातील विविध भागातील हवा निर्देशांक ही मध्यम श्रेणीतच होता आणि यामुळे मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे। मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। यामुळे पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला। जळगावच्या सुवर्णनगरीत चांदीच्या भावात 10,500 रुपयांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे चांदी 2,32,500 रुपयांवर पोहोचली। सोन्याच्या दरातही 1,400 रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं बजेट कोलमडलं। उत्तर भारतातील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण कायम असून नवीन वर्षाचं स्वागत थंडीच्या कडाक्यानं होणार आहे। शुक्रवारी मुंबईचं किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं, तर अनेक शहरांचं तापमान 10 ते 12 अंशांपर्यंत घसरलं। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात अर्भक आढळले। पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येतोय। बीडच्या कडा इथे महेश सहकारी साखर कारखान्यात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मेळाव्यात सहभाग नोंदवला। चोपडा तालुक्यात केळी पिकाची काढणी सुरू आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही। त्याचबरोबर केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव देखील झाला, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। भंडाऱ्याच्या लाखुरी गावाजवळ 3 अस्वलांचा वावर आढळला आणि यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। तातडीनं अस्वलांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली। जळगाव जिल्ह्यातील गिराड शिवारात ऊसाच्या शेतात बिबट्याचे 3 बछडे आढळलेत। ऊस तोडणी सुरू असताना मजुरांना हे बिबटे सापडले। बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी 2 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले।
जळगाव जिल्ह्याच्या रावेरमध्ये भाटखेडा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली। गटारी आणि नाल्यांचं पाणी रस्त्यावर साचत असल्यानं या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला। नव्यानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू करू नये, अन्यथा सरकारी कार्यालयांना टाळं ठोकू असा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी दिला। आधीच्या 1.25 लाख प्रशिक्षणार्थ्यांबाबतीत धोरण स्पष्ट केल्याशिवाय भरती होऊ देणार नाही असं तुकाराम बाबा महाराज म्हणाले। अहिल्यानगर शहरातील विडी कामगारांच्या घरकुलासाठी राखीव असलेली जमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप करण्यात आलाय। माजी नगरसेवक आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। पार्वतीत हॉटेल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली। हप्ता न दिल्यामुळे मारहाण करण्यात आली। संबंधित युवकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। सटाणा शहरात खडी भरलेला भरधाव ट्रक भीषण अपघात झाला आणि सुदैवानं कोणतीही यामध्ये जीवितहानी झाली नाही। दुकानात शिरल्यानं दुकानाचं मात्र मोठं नुकसान झालं। यवतमाळमध्ये नामांकित हार्डवेअर दुकानातून 5,42,000 रुपयांची रोकड असलेली बॅग चोरीला गेली आहे। बॅग चोरणारा दूध विक्रेता असल्याचं समोर आलंय। दिनेश मंडाले असं चोरट्याचं नाव आहे। चोरट्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण करण्यात आली। काष्टी गावातील 70 ते 80 जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला 2026 मध्ये अधिक गती मिळण्याची शक्यता आहे। 2047 पर्यंत विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशात मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँका उभारण्यावर सरकारचं भर आहे। त्यासाठी विलिनीकरण प्रक्रिया राबवली जाणार आहे। H1B व्हिसासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय अर्ज केले असताना त्यांच्या मुलाखती रद्द करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर भारताने चिंता व्यक्त केली। शुक्रवारी भारताने व्हिसा मुलाखतीचं वेळापत्रक बदलल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जाणाऱ्या भारतीय नागरिकांकडून सरकारला अनेक तक्रारी प्राप्त झाल्यात। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षकांचं अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी 7 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं। सिटी सेलकडून आगामी 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या सामायिक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला सुरुवात येत्या आठवड्याभरात करण्याच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे। प्रवेश परीक्षांच्या संकेतस्थळाच्या चाचण्या सुरू असून त्या पूर्ण होताच नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे। कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या कामासाठी 27 ते 29 डिसेंबर दरम्यान 629 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत। तसंच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला। त्यामुळे शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची चिन्ह आहेत। मुंबईत फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाला सामोरं जावं लागेल। पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या 6व्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे बोरिवलीत थांबणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आता अंधेरी आणि वसईत थांबा घेणार आहेत। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज। यवतमाळमध्ये शिवसैनिक मित्रपरिवार आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं। शाब्दिक बाचाबाचीपासून शिवसैनिकांनी टेबलची तोडफोड केली। आरडाओरड करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आज यवतमाळ नगर परिषद निवडणुकीमध्ये उबाटा गटाला एकही जागा न मिळाल्यानं संतोष ढवळे यांनी खासदार संजय देशमुख यांच्या उपरोधिक सत्काराचं आयोजन केलं होतं। शिवसेनेचे नेते राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांनी कार्यक्रम उधळून लावला। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। चिपळूणच्या डोगवे गावात बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात एक गाय ठार झाली आहे। चिपळूण गुहागर संगमेश्वरमध्ये बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर वाढलाय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।
तर दिंडोरीच्या मुरकुटे भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला. वनविभागाने शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला, त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तिकडे सटाणाच्या पिंपळदर परिसरात मात्र बिबट्याने एका गोठ्यावर हल्ला करून गाय वासरूला ठार केलंय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते. तर ठाण्यातील वाघे इस्टेटमध्ये सीसीटीव्हीत बिबट्याचा वावर कैद झालाय. रात्रीच्या अंधारात फेरफटका मारत असताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आल्यानं खळबळ उडाली आहे. बिबट्याला पकडण्याकरिता वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी जागोजागी पिंजरे लावले असून बिबट्याला कैद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.